नमस्कार बच्चों। बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग ऑनलाईन शिक्षण या उपक्रमात आपलं सहर्ष स्वागत। मी रामदास तिडके, टिळकनगर मनपा माध्यमिक शाळा टिळकनगर इथे मराठी विषयाचं अध्यापन करतो। आणि आज आपल्याला प्रश्न 5वा अ मध्ये उपयोजित लेखनात सारांश लेखन कशा पद्धतीने केलं जातं हे बघायचं आहे। तुम्हाला सर्वांना माहित आहे की प्रश्न 5वा अ मध्ये पत्रलेखन आणि सारांश लेखन और मध्ये असा प्रश्न विचारला जातो 6 मार्कासाठी। एक तो आप लेटर राइटिंग कर सकते हो, नहीं तो सारांश लेखन कर सकते हो। और सारांश लेखन करने के लिए आपको सबसे महत्वपूर्ण बात ये रहती है कि प्रश्न पहला ई जो है अपठित उतारा उसका सारांश लेखन करना होता है। बहुत सारे बच्चे हड़बड़ाए जाते हैं कि सारांश लेखन कैसे करना है, ये हमने पढ़ा नहीं है, कहाँ से आ गया ये पैसेज, इसके बारे में बच्चों को जानकारी नहीं रहती। लेकिन वहां स्पष्ट तरीके से उल्लेख किया जाता है कि प्रश्न सारांश लेखन में प्रश्न पहले ए का जो अपठित उतारा है उसका सारांश लेखन आपको क्या करना होता है। प्रश्न 5वां उपयोजित लेखन, प्रश्न 5वां उपयोजित लेखन में प्रश्न अ में और में सारांश लेखन किया जाता है। और सारांश लेखन करने का तरीका कैसा होता है, सारांश लेखन म्हणजे काय, सारांश लेखन किसे कहते हैं, उतार्यातील लेखकाने लेखक आणि मांडलेला विचार थोडक्यात आटोपशीर स्वतःच्या भाषेत मांडणे म्हणजे सारांश लेखन होय। जो भी विस्तृत पैसेज दिया होता है उसको संक्षिप्त रूप देना, उसको छोटा सा करना। आज के मॉडर्न लैंग्वेज के जमाने में आपले म्हणणे थोडक्यात सांगा, हे काय आहे, आजच्या धावपळीच्या युगातले परवलीचं वाक्य आहे। सबके पास टाइम नहीं होता है, अगर हम ज्यादा बात करेंगे ज्यादा बोलेंगे तो नहीं, कम से कम शब्दों में कम से कम बातों में बात करना या लिखना ये आपको आना चाहिए, स्किल डेवलप होनी चाहिए। इसलिए आपके इस पाठ्यक्रम में सारांश लेखन का उपयोजित लेखन में समावेश किया है। आपले म्हणणे थोडक्यात सांगा हे आजच्या धावपळीच्या युगातले परवलीचे वाक्य आहे। एखाद्या विस्तृत लेखनाला त्यांचा संपूर्ण आशय लक्षात येईल अशा पद्धतीने छोटस रूप देणं हे महत्वाचं कौशल्य आहे। हे कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशानेच काय आहे, सारांश लेखन या घटकाचा आपल्या या अभ्यासक्रमामध्ये काय केलेला आहे, समावेश केलेला आहे। उतार्यातील लेखकाने किंवा लेखक याने मांडलेले विचार थोडक्यात आटोपशीर स्वतःच्या भाषेत मांडणे म्हणजे सारांश लेखन होय। जो भी पैसेज दिया होता है वो पैसेज होता है 100 से 125 शब्दों का, यानी 100 से 120 शब्दों का वो पैसेज होता है। उसको आपको क्या करना होता है, पढ़कर कम से कम 35 या 40 में छोटे में छोटे में संक्षिप्त रूप देना होता है, लिखना होता है, उसे सारांश लेखन कहते हैं। अब सारांश लेखन में नीचे दिया होता है कि प्रश्न पहला क्रमांक 1 ई का अपठित उतारा जो है उसका सारांश लेखन करो। बच्चों को ढूंढते हैं, बच्चे हड़बड़ा जाते हैं और इसलिए क्या होता है उसको छोड़ देते हैं। ऐसा करने का नहीं, बहुत आसान ये 6 मार्क के लिए प्रश्न पूछा जाता है। इसको आपको पैसेज को ध्यान से पढ़ कर क्या करना होता है, कम से कम शब्दों में उसके विचार जितने आपको आकलन हुए, जितने आपके मन में रहे वो आपको क्या करने होते हैं, लिखने होते हैं। सारांश लेखन प्रश्न 5वां अ, फिर एक बार दोहराता हूं, प्रश्नाचे स्वरूप कृतीपत्रिकेमध्ये उपयोजित लेखन विभागात प्रश्न 5वा अ मध्ये 6 गुणासाठी सारांश लेखनाची कृती काय केली जाईल तुम्हाला विचारली जाईल। पत्र लेखन व सारांश लेखन यामध्ये विकल्प आहे, और एक तो आप पत्र लेखन लिख सकते हो, नहीं तो और में सारांश लेखन लिखना होता है। प्रश्न 5वां अ में कृती पत्रिकेतील गद्य विभागात प्रश्न क्रमांक 1 ई का जो अपठित उतारा होता है उतार्याचा 1/3 शब्दात सारांश लिहिणे अपेक्षित आहे। कृति पत्रिकेमध्ये जो क्वेश्चन पेपर रहता है उसमें प्रश्न पहले का जो ई रहता है उसका क्या, जो अपठित उतारा होता है जो आपने कभी पढ़ा नहीं होता है, किताब से बाहर का रहता है, उसका 1/3 यानी कि 35 से 40 शब्द में उसका क्या करना होता है, सारांश लिखना होता है। आता सारांश लिखना म्हणजे काय, आज मॉडर्नाइजेशन का युग है, किसी के पास वक्त नहीं है। और वही बात मैं और बताता हूं की आपले म्हणणे थोडक्यात सांगा। आजच्या धावपळीच्या युगात हे परवलीचं वाक्य आहे। एखाद्या विस्तृत लेखनाला त्याचा संपूर्ण आशय लक्षात येईल अशा पद्धतीने संक्षिप्त रूप देणे हे महत्वाचे कौशल्य आहे। हे कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने सारांश लेखन या घटकाचा अभ्यासक्रम क्रमात समावेश करण्यात आलेला आहे। आता काय आहे, एक पॅसेज आहे 100 100 से
100 शब्दों का पैसेज रहता है, उसको पढ़कर आपको ढंग से क्या करना होता है, कम से कम शब्दों में लिखना होता है। क्योंकि आज भागदौड़ का जमाना है, किसी के पास टाइम नहीं रहता है, और अपनी जो बात है, अपनी जो स्किल है, वो कम से कम शब्दों में दूसरे के सामने कैसे रखी जाती है, अपने विचार कम से कम शब्दों में अगर दूसरे की तरफ रखेंगे, तो वो एक स्किल है, और स्किल को कैसे डेवलप करना है, इसी के उद्देश्य से ही इसका समावेश आपके पाठ्यक्रम में किया है। सारांश लेखनासाठी महत्वाचे मुद्दे काय आहेत? सारांश लेखन के लिए महत्व के मुद्दे कौन से है? तो उतारा काळजीपूर्वक नीट वाचावा। जो भी पैसेज आपको दिया है, पठित उतारा रहता है, प्रश्न पहले ए में होता है, उसको आपको क्या करना होता है, ढंग से पढ़ना होता है। तो उतारा काळजीपूर्वक आणि नीट वाचायचा आहे। एका एका ओळीला अंडरलाईन करायचं आहे, कारण प्रत्येक ओळीमध्ये कुठली ना कुठला मुहावरे, म्हणी, अलंकारिक शब्द असतात. त्याला सोडून द्यायचे. त्यात महत्वाचं काय सांगायचं आहे किंवा त्यात कोणता विचार मांडला आहे, हे आधी ठरवायचं आहे। 1-2 बार पैसेज को ढंग से पढ़ना, तो वाचल्यानंतर, उतारा वाचल्यानंतर, तो काळजीपूर्वक वाचल्यानंतर त्यातला जो विचार त्या पॅसेज मधून, त्या उतार्यातून तुम्हाला दिलेला आहे, कुठला विचार दिला आहे, तो आधी तुम्हाला नीट क्लिक करून ठरवता आला पाहिजे. उतारात आलेले वाक्यप्रचार, म्हणी, अलंकारिक शब्द सारांश लेखन करताना वापरू नका. त्या विचाराच्या अनुषंगानेच आपल्याला काय करायचं आहे, त्या ओळीतून जो, त्या पॅसेज मधून, उतार्यातून जो विचार सांगितलेला आहे, जे मुद्दे मांडले आहेत, ते काय करायचे आहेत तुम्हाला, त्या फक्त एक 35 ते 40 शब्दामध्ये तो विचार आपल्याला लिहायचा आहे. उतार्यामध्ये जे मुहावरे असतील किंवा म्हणी असतील किंवा अलंकारिक शब्द असतील किंवा मोठमोठे शब्द असतील, तर तो सारांश लेखन करताना जशास तसे वापरू नका. बच्चे अक्सर क्या करते हैं, जैसे के वैसे लाइनें लिखते हैं। 3-4 लाइन ऊपर के 2 छोड़ते हैं, नीचे के 2 छोड़ते हैं, और बीच में क्या लिखकर सारांश लेखन कर देते हैं। ऐसा नहीं करने का, पहले ढंग से उसको ध्यान से पढ़ो। ध्यान से पढ़ने के बाद जो विचार उस पैसेज में दिया गया है, वो क्लिक होने के बाद उस विचार के अनुषंग से क्या करना है आपको, लिख ट्रांसलेशन करके उसका कम से कम शब्दों में सारांश लेखन करना है. त्या उत्तरात काय सांगितले आहे, याचा सारांश काय आहे, तुम्हाला जेवढा लक्षात राहिला आहे तेवढाच सारांश लेखन तुम्हाला काय करायचं आहे, तिथे लिहायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की पॅसेज मध्ये ज्या प्रकारे म्हणी किंवा अलंकारिक शब्दों का, अच्छे अच्छे शब्दों का जो वापर किया होता है, उसको क्या करना है, आपको डिलीट करना है, वो नहीं लिखने हैं. सारांश लेखन म्हणजे काय, मोठ्या पॅरेग्राफ मधून आलेला महत्वाचा विचार थोडक्यात सांगणे. काय सारांश लेखन, तुम्हाला जो पॅसेज असतो तो 100 ते 125 शब्दांचा असतो, आणि त्या पॅसेज मधून काय करायचं आहे, तुम्हाला कमीत कमी 35 ते 40 शब्दामध्ये, कमीत कमी शब्दामध्ये तो विचार सांगायचा आहे. त्या पॅसेज मध्ये कुठल्याही एक जो तुम्हाला पॅसेज येईल, त्या पॅसेज मध्ये लेखकाने कुठला विचार मांडला आहे, त्याला त्यातून काय सांगायचं आहे, तुमच्या समोर त्याने काय ठेवलेलं आहे, त्यातून तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला आवडलेलं, तुमच्या लक्षात राहिलेलं, सगळ्यात महत्वाच्या कमीत कमी शब्दामध्ये तो विचार तुम्हाला तिथे काय करायचा आहे, लिहायचा आहे. कमीत कमी शब्दामध्ये हे सांगणं म्हणजेच सारांश लेखन करणं होय. मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण एखादा चित्रपट पाहतो आणि तो चित्रपट पाहून झाल्यावर आपल्या मित्रांना जेव्हा त्या चित्रपटाची कथा आपण सांगतो, ती कशी एकदम थोडक्यात आणि आपल्या शब्दात सांगतो, तसेच आपल्याला सारांश लेखन काय करायचं आहे, लिहायचे असते. समजलं? हम फिल्म देखने के लिए जाते हैं, आपके दोस्त ने वो फिल्म देखी नहीं होती और आप उसको स्टोरी बताते हैं, तो फिल्म 3 घंटे की होती है या 2.5 घंटे की होती है, आप 2.5 घंटे स्टोरी बताते हैं क्या, नहीं बताते हैं। उसमें से कम क्या, कम से कम स्टोरी आप उसके सामने रखते हैं कि, लेकिन आपको उसको इतना बताना होता है कि उस फिल्म में क्या क्या है और उसका एंड कैसे होता है। तो उसी तरह से ये सारांश लेखन का भी है कि पूरे के पूरा सारांश लेखन आपको नहीं करना है, कम से कम शब्दों में वो लिखना होता है. जसं तुम्ही पिक्चर बघितल्यानंतर कमीत कमी मिनिटांमध्ये ती स्टोरी सांगून तो सगळं चित्र आपल्या मित्रासमोर उभं करता, त्या पद्धतीने जे काय आहे, की ज्या पद्धतीने दिलेले जो उतारा आहे, त्या उतार्यातल्या सर्वचे सर्व उतारा न लिहिता कमीत कमी तुमच्या लक्षात राहिलेला विचार तुमच्या मनाने, तुमच्या शब्दात तिथे अधोरेखित करणं, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही सारांश लेखन करत असताना लक्षात ठेवली पाहिजे. आणि
त्या दृष्टीने तुम्हाला तिथे गुणांकन केलं जातं, तिथे नंबर्स दिले जातात. सारांश लेखन, विभाग उपयोजित लेखन, प्रश्न क्रमांक 5, एकूण गुण 6. गद्य विभाग प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित उत्तराचा सारांश लिहा. सारांश लेखनाचा प्रश्न पत्र लेखनाला पर्यायी प्रश्न आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो की प्रश्न 5 मध्ये उपयोजित लेखन मध्ये सारांश लेखन, लेटर रायटिंग असा और मध्ये एक प्रश्न असतो. एक तो लेटर राइटिंग लिखो, नहीं तो सारांश लेखन करो. सारांश लेखन जो करना होता है तो उसके नीचे एक टिप आती है कि गद्य विभाग में प्रश्न पहले का जो ई का अपठित उतारा है उसका आपको क्या करना होता है, सारांश लेखन करना होता है. और सारांश लेखन हा पत्र लेखनासाठी काय आहे, औरचा प्रश्न आहे. दोनों में से आप उसमें एक लिख सकते हो. सारांश लेखनाच्या पायऱ्या, दिलेल्या परिच्छेदाचे वाचन, परिच्छेदातील आशयाचे आकलन आणि मध्यवर्ती विचार जाणून घेणे. ज्यावेळेस तुम्ही प्रश्न पहिला ई मधला तो अपठित उतारा वाचायला शुरू कराल किंवा ज्यावेळेस तुम्ही सारांश लेखन लिखने के लिए शुरू करेंगे तो सबसे महत्वपूर्ण क्या है कि जो परिच्छेद, जो पैसेज आपको दिया है उसका क्या करना होता है, आपको ढंग से दो दो बार उसके मन लगाकर उसको पढ़ना होता है. आपको पैसेज पढ़ने के बाद दो में परिच्छेदाच्या आशयाचे आकलन क्या कहा है, कौन सा विचार उस परिच्छेद में दिया है, लेखक ने उसे क्या कहना है, वो उसका ध्यान में रखकर उसकी पढ़ाई करना और अपने मन से वो लिखना होता है. मध्यवर्ती विचार जाणून घेणे, कुठला विचार लेखकाने तिथे मांडलेला आहे हे तुम्हाला काय करावे लागेल, तिथे जाणून घ्यावे लागेल, ओळखून घ्यावे लागेल. पॅसेज मध्ये जो विचार लेखकाने दिलेला आहे तो विचार तुम्ही पॅसेज दोन वेळेस एक वेळेस मनपूर्वक ध्यान पूर्वक पढ़ने के बाद आपके ध्यान में आएगा कि लेखक ने इसमें ये कहा है और इससे ही आपको क्या करना होता है, फिर कम से कम शब्दों में 35 या 40 शब्दों में वो उसका लेखन करना होता है. हड़बड़ने का नहीं. बहुत सारे बच्चे ध्यान देते नहीं, ढूंढते रहते हैं कि किधर है पैसेज, कौन सा पैसेज का सारांश लेखन करना है, लेकिन उधर स्पष्ट तरीके से लिखा होता है कि प्रश्न क्रमांक 1 ई का अपठित उतारे का सारांश कम से कम शब्दों में 1/3 शब्दों में लिखो. तो सीढ़ियां रहती है, पहले आपको निकाल कर अपठित उतारा उसका वाचन करना है. वाचन करने के बाद उस परिच्छेद में क्या कहा है, एक बार आपने वो छोड़ा होता है, आपको ध्यान में आता है, पढ़ा होता है, क्योंकि उधर आपने प्रश्न उत्तर लिखे होते हैं, वही प्रश्न उत्तर भी आप इधर सारांश लेखन में लिखेंगे जैसे कि उसी, तो भी आपका सारांश लेखन बन जाएगा. लेकिन बात यह है कि उसे ध्यान से पढ़कर जैसे आप अपठित उतारा में प्रश्न उत्तर छोड़ रहे हो वैसे प्रश्न उत्तर उधर लिखने नहीं है. इधर खाली वो परिच्छेद का जो विचार है उस विचारों के अनुषंग से आपको अपने विचार कम से कम शब्दों में उधर लिखणे हे. परीक्षेत मध्यवर्ती विचार जाणून घेणे आणि त्यातून जो विचार सांगितला आहे तो विचार तुमच्या शब्दाने लिहायचा आहे. किंवा अपठित उतार्यामध्ये जे प्रश्न तुम्ही लिहिलेले आहेत, उत्तर लिहिलेले आहेत, ते उत्तरही तुम्ही तिथे एक विचार म्हणून लिहू शकता. उदाहरणे, अलंकार, दृष्टांत, म्हणी यांना वगळणे. पैसेज में जो एग्जाम्पल दिए होते हैं, उदाहरणें दी होती है, या अच्छे मुहावरों का इस्तेमाल किया होता है, या अलंकारिक शब्दों या कुछ दृष्टांत यानी उदाहरण का समावेश होता है, इसको आपको डिलीट करना है. वो जैसे कि वैसे उधर लिखने नहीं है. अगर आप लिखेंगे तो पेपर चेक करने वाले के समझ में आएगा कि आपने क्या किया है, जैसे कि वैसे लाइनें खींच के उधर लिखी है, ऐसा नहीं लिखना है. उसको साफ तरीके से उसको लिखना है. लेकिन उस दृष्टांत का क्या अर्थ है या अलंकार या म्हणी उसका क्या अर्थ है, वैसे तरीके से उसको उस विचार को आपको उधर लिखना होता है. समझलेला विचार स्वतःच्या शब्दात थोडक्यात सांगणे. उस पैसेज में जो भी आप पैसेज सारांश लेखन के लिए दिया गया है उस पैसेज में कौन सा विचार रखा गया है उसको आपके शब्दों में कन्वर्ट करना होता है. समजलेला विचार काय करायचा आहे, थोडक्यात शब्दात तुमच्या भाषेमध्ये म्हणजे मराठीमध्येच तो काय करायचं, मराठी लिहायचा, त्याचे उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. सोपी गोष्ट आहे. एक तो उतारा तुमच्या समोर दिलेला असतो, तो 2 वेळेस वाचायचा आहे. त्यातून कुठला विचार मांडला आहे तो तुम्हाला समजला की त्या अनुषंगाने तुम्हाला काय करायचं आहे, कमीत कमी 35 ते 40 शब्दात त्याचा वृत्तांत तिथे विचार लिहायचा आहे. म्हणजेच काय आहे, सारांश लेखन करणे आहे. दिलेल्या परिच्छेदाचे वाचन उतारा 2 वेळा काळजीपूर्वक शांततेत वाचल्यानंतर पुढच्या प्रक्रियेला आपल्याला काय करायचे आहे, सुरुवात करायची आहे. परिच्छेदातील आशयाचे आकलन, उतारा नीट समजून घेणे.
आपको जो पैसेज दिया गया है उस पैसेज को ढंग से क्या करना होता है, समझना होता है। वही बार बार दोहरा रहा हूँ, क्योंकि इसमें ऐसा बड़ी बात नहीं है। एक बार पढ़ने के बाद आपने पढ़ा होता है, प्रश्न पहला सवाल करते हुए और आपसे नजरों से गया होता है, उसके प्रश्न भी आपने लिखे होते हैं, लेकिन जिस टाइप से आप फिर सारांश लेखन करना होता है, तो उसको पढ़कर उस विचार को आपको क्या करना होता है, लिखना होता है। लेकिन वो उसको ध्यान से पढ़ना है। पढ़ने के बाद मध्यवर्ती विचारातून लेखकाचं नेमकं काय सांगणं आहे, उस लेखक को क्या कहना है, इसलिए पैसे से कौन से उदाहरण उसमें दिए है, क्यों रखा गया है, तो इसी माध्यम से वो पढ़कर जो उसके अंदर जो वाक्य आहे, महत्वाची वाक्य आहेत, सेंटेन्सेस आहेत, त्यांना काय करायचं आहे, तुम्हाला पेनने किंवा पेन्सिलने तुम्ही अधोरेखित करू शकता आणि त्या अनुषंगाने काय करू शकता, मग तुमचे विचार तिथे कमीत कमी शब्दामध्ये तुम्ही मांडू शकता. अशा पद्धतीने सारांश लेखन करणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. लेखक ज्यावेळेस आपले विचार मांडतो, ते सर्वांना पटणारेच असतात आणि ते जर तुमच्या लक्षात राहिले, तुम्ही ते वाचल्यानंतर तुम्हाला ते आकलन झाले, तर त्या अनुषंगाने तुम्ही काय करू शकता, ते लिहू शकता. अधोरेखित वाक्य स्वभाषेत लिहिणे. तुम्ही अंडरलाईन जे तुम्हाला वाक्य आवडलेले आहेत, ते वाक्य काय करायचे आहेत पुन्हा, किंवा त्याच्यात कुठले अलंकारिक शब्द असतील, मुहावरे असतील, त्या मुहावऱ्यांचा अर्थ तुम्ही तुमच्या शब्दात तिथे लिहू शकता. उत्तराचा एक तृतीयांश सारांश म्हणजे 35 ते 40 शब्दात लिहिणे अपेक्षित आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे, की तुम्ही जो उतारा चा सारांश लिहिणार आहेत, तर ज्या वाक्याला तिथे अंडरलाईन केलेली आहे, जे वाक्य तुम्हाला आवडलेले आहेत, त्या वाक्यातला स्वभाषेत तिथे तुम्ही तिथे काय करू शकता, 35 ते 40 शब्दामध्ये उताराचा विचार तिथे लिहू शकता. कारण उतारा जो असतो, पैसेज जो रहता है वो 100 शब्दों का रहता है. उसमें से आपको खाली उसका कन्वर्टेशन 35 से 40 शब्दों में लिखना है. ये सबसे महत्वपूर्ण बात है कि उसको आपको करना है, क्योंकि जो शब्दों को आपने अंडरलाइन किया है, जो अच्छे अच्छे वाक्य उसमें आपको लगे हैं, उसको अंडरलाइन करके उसको अपने भाषा में, आपके इसमें विचार उधर वो रखणे हैं. सारांश लेखन लिहिल्यानंतर शब्द संख्या लिहू नये. सारांश लेखनाला शीर्षक नाही दिले तरी चालते. आणि सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे, की तुम्ही ज्यावेळेस सारांश लेखन लिहिता, त्यावेळेस विद्यार्थी 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे देऊन शब्द संख्या लिहितात. निबंध में भी वैसे ही करते हैं, लाइनें खींचते हैं, 1 2 3 10 लाइनों में लिखो 10 लाइन. ऐसा करना नहीं है. एक पैसेज में आपको पैसेज समझता है कि एक पैराग्राफ में है, उसको आपको कन्वर्ट करना है, उसको नंबर नहीं देने हैं. और ये कोई स्टोरी या कथा लेखन नहीं है कि आप इसको शीर्षक दे, इसको शीर्षक नहीं देना है. शीर्षक किसे दे, कहाँ देते हैं, कथा लेखन में देते हैं. शीर्षक आपको कहाँ देना होता है, स्टोरी राइटिंग में देना होता है, या निबंध में भी आप दे सकते हैं. लेकिन सारांश लेखन करते वक्त इतना ध्यान में रखना है कि उस उदाह शब्दों की संख्या लिखनी नहीं है, 1 नंबर 2 नंबर ऐसा है, उस शब्दों को देने नहीं है. और जो शीर्षक है उसको शीर्षक नहीं देंगे तो भी चलेगा. खाली आपको यही करना है कि जो पैसेज आपको दिया गया है, उसको ढंग से 2 बार पढ़ने के बाद जो उधर अच्छे अच्छे लाइनें हैं, जो विचार है, जो आपको पसंद है, उसको आप पेंसिल से अधोरेखित कर सकते हो. अधोरेखित करने के बाद आप अपनी भाषा में उसे लिख सकते हो. जो मुहावरे हैं, दृष्टांत दिए हैं, अलंकार दिए हैं, वो अलंकार को ना लिखते हुए उसका अर्थ आप आपकी भाषा में जो आपको समझ में आया है, उस विचार के अनुषंग से आप विचार प्रकट करते समय उधर कम से कम शब्दों में उधर आप लिख सकते हो. प्रश्नपत्रिकेतील महत्वाची, प्रश्नपत्रिकेत सारांश लेखन उतारा 100 ते 120 शब्दाचा असेल. किती प्रश्न पत्रिकेमध्ये जो आपको पैसे दिया होता है उतारा, वो कम से कम 100 या 120 शब्दों का रहता है. उसको आपको क्या करना होता है, पढ़कर 35 या 40 शब्दों में लिखना होता है. प्रश्न पत्रिकेत सारांश लेखनाचा उतारा जो आहे तो 100 ते 120 शब्दाचा असतो आणि तो आपल्याला कमीत कमी शब्दामध्ये सारांश लेखन लिहिणे अपेक्षित आहे. परीक्षेच्या सारांशातून
संपूर्ण आशय लक्षात येणे अपेक्षित. दिलेल्या परीक्षेत थोडक्यात थोडं कमीत कमी शब्दात सारांश लिहिणं अपेक्षित आहे. परिच्छेदाच्या सारांशातून संपूर्ण आशय लक्षात येणे. जो विचार पैसेज में दे और जो आप कम शब्दों में लिख रहे हैं उससे कुछ अलग आपको लिखना नहीं है. वही विचार आपको कम से कम शब्दों में लिखने के बाद आपने क्या लिखा है, पैसेज में कौन सा विचार दिया है और आपने कम से कम शब्दों में कौन से विचार के हैं, इन दोनों का में ज्यादा फर्क नहीं होना चाहिए. मतलब वो जो विचार है वो कम शब्दों में भी पढ़ने के बाद पढ़ने वाले के ध्यान में आना चाहिए. परिच्छेद में पैसेज में जो विचार रखा है उस विचार के अनुसंग से आप विचार कम शब्दों में लिख रहे हैं, लेकिन उसमें ज्यादा डिफरेंस नहीं होना चाहिए. आपने जो लिखा है उससे पता होना चाहिए, मालूम होना चाहिए कि जो पैसेज में है वही कम से कम शब्दों में उस विचार को यहाँ आपने अधोरेखित किया है. अगर आप कुछ भी इधर उधर का लिखेंगे तो ध्यान में आएगा और आपके नंबर फिर क्या हो जाएंगे, कट जाएंगे. इसीलिए सबसे महत्वपूर्ण बात यह है कि आप अपना विचार रखते समय वो पॅसेज के ही अनुषंग से वो होना चाहिए. पॅसेज मध्ये जो विचार दिलेला आहे त्याच माध्यमातून तो तुम्हाला तिथे त्याच्याशीच तडजोड करून तो तुम्हाला तिथे लिहायचा आहे. दोन्ही मध्ये जास्त फरक जर आढळून आला, तुम्ही इकडच्या तिकडच्या काही गप्पा मारल्या तर ते तसं चालणार नाही आणि मग वाचणाऱ्याचे ते लक्षात येईल आणि तुमचे नंबर तिथे कटले जातील. त्याच्यामुळे तो परीक्षेत जो विचार दिलेला आहे त्याच विचाराच्या अनुषंगाने तुम्हाला कमीत कमी शब्दामध्ये त्या विचाराचा आशय लिहायचा आहे. दोन्हीचं कॉम्बिनेशन केल्यानंतर ते लक्षात आलं पाहिजे की जे परीक्षेत आहे तेच तुमच्या उत्तर पत्रिकेमध्ये आहे, फारसा फरक नाही, तर तुम्हाला तिथे काय करू शकता, नंबर मिळू शकतात. सारांश लेखनाची मध्यवर्ती कल्पना स्वतःच्या शब्दात मांडणे अपेक्षित. परीक्षित लिखने के बाद जब आप सारांश लेखन करना शुरू करते हैं तो जो भाषा है वो किताबों की भाषा अलग होती है. उसमें बड़े बड़े शब्दों का इस्तेमाल होता है, मुहावरे होते हैं, अलंकार होते हैं, दृष्टांत होते हैं. वैसे के वैसे उधर लिखकर छापना नहीं है आपको. उसको पढ़कर उसका अर्थ समझकर वही भाषा को अपने शब्दों में उधर क्या करना होता है, आपको लिखना होता है. ये सबसे महत्वपूर्ण बात यहाँ ये है कि वो अगर आप वैसे लिखेंगे तो ही आपके नंबर बढ़ेंगे और वो जो विचार रखा है उस विचार के अनुषंग से ही आपको क्या करना है, वहां लेखन करना है. परिच्छेदाचे व सारांशाचे शब्द मोजून नोंद आवश्यक नहीं. परिच्छेद लिखते समय, सारांश लेखन करने शब्द शब्द लिखते समय जो शब्द आप लिख रहे हैं, वाक्य लिख रहे हैं, उसको गिनना नहीं है, उसको नंबर देने नहीं है. पहली बार भी बताया, अभी भी बता रहा हूँ. विभाग 5 में उपयुक्त लेखन, सारांश लेखन, विभाग गद्य क्रमांक प्रश्न क्रमांक 1 मधील अपठित उतार्याचा सारांश लिहा. उदाहरण के लिए मैंने आपको ये दिया है पैसेज, मैं आपको पढ़कर सारांश लेखन कैसा करना होता है ये आपको अब बताता हूँ. विभाग 5 उपयोजित लेखन ऐसे आंसर शीट में रहेगा. सारांश लेखन, एक लेटर लेखन या सारांश लेखन और में रहेगा. आपको सारांश लेखन करना है या लेटर लेखन करना है वो आपके ऊपर डिपेंड है, लेकिन सारांश लेखन कैसे करना है इसके बारे में मैं बताता हूँ. नीचे दिया होता है विभाग गद्य क्रमांक प्रश्न क्रमांक 1 ई मधील अपठित उताराचा सारांश लिहा. सारांश लेखनासाठी उतारा. एसएससी बोर्ड एग्जाम मार्च 2019 में ये पैसेज सारांश लेखन के लिए आया था. पहले ध्यान से क्या करना है, हमें पैसेज पढ़ना है. अब उतारा ध्यान से कैसे पढ़ना है बघा. फुले कोणाला आवडत नाहीत, ती सर्वांनाच आवडतात. कोणाला ती पूजेसाठी हवी असतात, कोणाला ती हार तुरी गजरे किंवा वेणीसाठी हवी असतात. पण फुलासाठी फुले या भावनेने त्यांच्याकडे कोणी पाहत नाही. फुले शक्यतो वेलीवर किंवा फुलझाडावर राहू द्यावीत. ती गळून पडली तर गोळा करावीत. पारिजातकाचा सडा आपण सतत पाहतच असतो. वेलीवरची फुले कोमेजण्याची वेळ जाणून घेतली व त्यापूर्वी काही तास ती तोडली तर फुलाच्या दृष्टीने ते न्यायाचे होईल. फुलांचा विचार असा भावनात्मक पातळीवर करूच नये असे अनेकांना वाटेल, पण फुलाची कोमलता भावनांना स्पर्श करणारी असते. फुल म्हणजे निसर्गाचे
भावकाव्य जणू. अशी ही फुले तशी कोणाचीच नसतात आणि तरीही ती सर्वांचीच असतात. बघा, अशी ही फुले तशी कोणाचीच नसतात आणि तरीही ती सर्वांचीच असतात. रंग, रूप, गंध त्याची अखंड उधळण करून आपले जीवन रसपूर्ण, भावपूर्ण करण्याचे काम ते मुक्तपणे करीत राहतात. या फुलांची उतराई व्हावे कसे? जड वस्तूची पूजा फुलांनी करणे, जी फुलांची पूजा भावनांनी केली ती अधिकच फुलतील आणि जगाचे नंदनवन करतील. गावागावात फुलासाठी मंदिरे असावी, घराघरात केवळ फुलासाठी स्वतंत्र चौरंग असावा. बघा, इस पैसेज के माध्यम से फूल, फूलों के गुणधर्म, फूल क्या होते हैं इसके बारे में बताया गया है। कौन सा भी फूल हो, कमल का फूल हो, गुलाब का फूल हो, फूल जाई जुई, आप फूल देखते हो, आपको सबको वो पसंद रहते हैं. कुणाला आवडत नाहीत, पण फुलं ही सर्वांना आवडतात. आणि त्यांचे गुणधर्म काय आहेत, त्यांच्यासाठी काय करायचं आहे याचा विचार काय केलेला आहे या पॅसेज मध्ये आपल्याला लेखकाने सांगितलेलं आहे, की फुलं काय आहेत ती सर्वांनाच आवडतात. फुले पूजेसाठी हवी असतात, त्याचे उपयोग काय, त्याचे गुणधर्म काय, ते सुगंधित असतात. तर अशा फुलं जिथे-जिथे आहे तिथे-तिथे आपल्याला मंदिराचं निर्माण केलं पाहिजे आणि घरात एक फुलं सजवण्यासाठी चौरंग ठेवला पाहिजे. कारण प्रत्येकाचा रंग, रूप, गंध हा काय असतो वेगळा असतो आणि असे हा पॅसेज वाचल्यानंतर तुमच्या लक्षात किती आलेला आहे तेवढाच तुम्हाला काय करायचा आहे तो कमीत कमी शब्दामध्ये फुलांच्या संबंधित कुठले विचार आहेत ते खाली कमीत कमी शब्दामध्ये काय करायचं आहे आपल्याला मांडायचे आहेत. कारण इथे दिलेलं आहे की फुले कोणाला आवडत नाहीत, ती सर्वांनाच आवडतात. सबको पसंद ती है. साठी हवी असतात. वो पूजे के लिए, तो किसी के लिए माला बनने के लिए या गजरा किंवा लड़कियां जो बालों को उसमें मालती है, ढालती है उसके लिए वो हवी असतात. सगळ्यांच्या उपयोगाला काय होतात? फुले पडतात. अशा पद्धतीचा विचार इथे मांडलेला आहे. फुलासाठी फुले या भावनेने त्याच्याकडे कोणी पाहत नाही. फुले हे मानवांसाठी फुलांसाठी फुले असतात का? नसतात. तर फुले शक्यतो वेलीवर किंवा फुलझाडावरच राहू द्यावीत. फुलं काय करावीत? फुलझाडावरच राहावीत. त्यांना तोडू नये. त्यांचं जेव्हा आयुष्यमान संपल, ती खाली जमिनीवर पडतील त्यावेळेस ती आपण ती उचलून घेऊ शकतो. पण आपण ती गळून पडली तरच काय करू शकतो आपण ती गोळा करावीत. पारिजातकाचा सडा आपण सतत पाहतच असतो. वेलीवरची फुले कोमजण्याची वेळ जाणून घेतली व त्यापूर्वी काही तास ती तोडली, तर फुलाच्या दृष्टीने ते न्यायाचे होईल. फुलाचा विचार असा भावनात्मक पातळीवर करू नये, असे अनेकांना वाटेल. पण फुलाची कोमलता भावनांना स्पर्श करणारी असते. फुले म्हणजेच निसर्गाचे भावकाव्य जणू आणि फुलं काय आहेत? हे निसर्गानं जे मुक्तास्थानं उधळण केलेले आहे पृथ्वीवर, त्याचं ते भावकाव्य आहे. त्यांना विनाकारण छेडू नये, त्यांना दुःख देऊ नये. ते ज्यावेळेस गळून जमिनीवर पडतील त्यावेळेसच आपल्याला काय करायचे आहे ते उचलायचे आहेत. त्यांची वाट बघायची आहे, की ते कधी जमिनीवर पडतात आणि आपण घेऊ. पण छोट्याशा कळ्या कुस्करणं, न उमललेली फुलं तोडणं हे जसं पाप आहे, अशा पद्धतीचा विचार इथे काय केलेला आहे, मांडलेला आहे. आणि ह्या पॅसेज मधून आपल्याला कमीत कमी शब्दामध्ये सारांश इथे करायचा आहे. बघा, आता सारांश कमीत कमी शब्दात केलेला आहे. फुले सर्वांनाच आवडतात. पण फुले ही कोणत्या तरी कारणाने आवडतात असे होता कामा नये. ती फुले आहेत म्हणून आवडायलाच हवीत. फुले झाडावरून तोडू नयेत. ती कोमेजण्याची काही तास आधी तोडायला हरकत नाही. ती झाडावर गळून पडल्यावर वेचावीत. फुले रंग, रूप, गंध याची उधळण करून आपल्याला आनंद देतात. त्याबद्दल त्याची कृतज्ञता राहिली पाहिजे. त्याची मंदिरे उभारली पाहिजे. घरात त्यांना खास चौरंगाचे आसन मिळाले पाहिजे. अशा पद्धतीने हा सारांश लेखन करायचा आहे. कारण वरच्या पॅसेजमध्ये फुलांच्या संबंधित जो विचार मांडलेला आहे, तो विचार तुम्हाला नीट समजला आणि त्याचा कमीत कमी काय केला आहे, आपण आपल्या लक्षात राहील तेवढ्याच गोष्टीचा खाली नीचे क्या किया है आपने, आपकी जितना समझ में आया है उतना ही आपने यहाँ लिखा है. क्योंकि फूल जो है, फुलं सर्वांनाच आवडतात. पण फुले ही कोणत्या तरी कारणाने आवडतात असे होता कामा नये. फक्त ती गजऱ्यात माळण्यासाठी किंवा कानात देवांना वाहण्यासाठी किंवा हार फुले करण्यासाठीच फुले नाहीत. तर ती सर्वांना आवडायलाच हवीत. पण काय फुलं अशी विनाकारण तोडू नयेत. ती तोडण्याची किंवा
कोमेजण्याची कोमेजण्याची वाट पाहावी. ती कोमेल्यानंतर काही तासानंतर आपण ती तोडायला काही हरकत नाही. तो झाडावरून गळून पडल्यावरच वेचावी. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की फुलांना त्रास देऊ नये हा विचार तिथे मांडलेला आहे. विनाकारण नाकाला लावण्यासाठी किंवा वास घेण्यासाठी किंवा सुगंध घेण्यासाठी चांगल्या चांगल्या कळ्या कुस्करणं हे फुल उमलण्याआधीच तोडणं हे पाप आहे असं तिथे विचार मांडलेला आहे. आणि त्या विचाराच्या अनुषंगानेच आपण इथे काय केलेलं आहे, सारांश लेखन केलेलं आहे. वरच्या पॅसेज मध्ये जो विषय उतारा दिला आहे त्याचा तुम्ही तिथे तुम्हाला आवडलेल्या वाक्याला तुम्ही अंडरलाईन सुद्धा करू शकता. अंडरलाईन केल्यानंतर तुम्हाला तिथे काय सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, पण खाली आवडलेला विचार तुमच्या भाषेत इथे कमीत कमी शब्दामध्ये लिहिलेला आहे. फुले सर्वांनाच आवडतात, पण फुले ही कोणत्या तरी कारणाने आवडतात असे होता कामा नये. ती फुले आहेत म्हणून आवडायला हवीत. फुले झाडावरून तोडू नयेत. ती कोंबण्याच्या काही तास आधी तोडायला हरकत नाही. ती झाडावरून गळून पडल्यावर वेचावीत. फुले रंग, रूप, गंध याची उधळण करून आपल्याला आनंद देतात. त्याबद्दल त्याची कृतज्ञ राहिले पाहिजे. त्याचे मंदिरे उभारले पाहिजे. घरात त्यांना खास चौरंगाचे आसन मिळाले पाहिजे. इतका साधा सिंपल विचार आपण आपल्या लक्षात राहिल्यानंतर खाली तो त्या पॅसेज मध्ये वाचल्यानंतर लिहायचा आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की परिच्छेदाचं वाचन नीट करा. वाचन केल्या नंतर तुम्हाला जे वाक्य आवडले तिथे अंडरलाईन करा. अंडरलाईन केल्यानंतर पुन्हा तो जो विचार तुम्हाला क्लिक झाला आहे तो जशाच तसा न लिहिता तुमच्या स्वतःच्या भाषेत कमीत कमी शब्दामध्ये तिथे तो लिहायचा आहे. समजलं? धन्यवाद. सर, हॅलो हॅलो सर. हॅलो हॅलो हॅलो. 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 म्हणजे अशा पद्धतीने हे सारांश लेखन आपल्याला काय आहे करायचं आहे. कारण हॅलो सर. हेलो सर, लेक्चर खत्म हो गया? हा झालं सर. हॅलो. 1 मिनिट झालं माझं. हो झालं सर. झालं का? हॅलो. हो हो हो. एक ओके मिनिट झालं ओके त्याला. ओके. हो हो. हॅलो. हाँ बच्चों, पूछना है किसी को कुछ? हेलो स्टूडेंट, किसी को कुछ पूछना है? नहीं? हाँ, पूजा निषाद, पूछिए क्या पूछना आपको? सर, जो सारांश लेखन आपने बताया ना, हम्म. हाँ पूछ।
उसका पीडीएफ मिल सकता है क्या हम लोग को? बोलिए हाँ, भेज दूंगा, ग्रुप पे भेज दूंगा। ठीक है सर, थैंक यू। हाँ, थैंक यू, थैंक यू। और किसी को कुछ पूछना है? पीडीएफ मिल जाएगा आप लोगों को। और किसी को कुछ पूछना है? नहीं?